7 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. त्यावेळी आक्रमण करायचं होतं प्रतापला, परंतु चेंडू थोडासा दूरवरती पाहायला मिळत त्याच्या कक्षेपासून. बॅटवरती चेंडू आला नाही मैदानाच्या आतमध्ये. चेंडू येईल डॉट. निर्धाव चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कमी षटकांच्या ठिकाणी 4 षटकांचा सामना. 24 चेंडूंचा खेळ. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं हे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं. एक चौकारचा प्रसाद पवळेच्या बॅट पण आलेला आहे. त्यावेळेचा चेंडू पुन्हा गती कमी असणारा चेंडू. लॉकअप मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कौशल पुन्हा चेंडू पर्यंत येईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कौशलच्या माध्यमातून केलं गेलं आणि पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती येणार आहे. आलेल्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धपलकावरती 8 धावा धपलकावरती नोंदवल्या गेल्या. आता पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. 8 धावा जे संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्या. एक चौकार आला, परंतु त्यानंतर एकेरी धाव्यांची मालिका जी पुन्हा पाहायला मिळते. गोलंदाज त्यानंतर मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु प्रसाद पवळेच्या बॅटमधून पुन्हा एकदा उंच हवेमध्ये खेळलेला हा स्ट्रोक जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या चेंडूवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्या षटकाराच्या मदतीने संघाच धपलक पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा त्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्या. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. तो प्रयत्न नक्कीच प्रसाद पवळेने साकारला. एक षटकात एक चौकार आला आणि संघाचं धपलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाव्यांवरती जाऊन पोहोचलं. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन संकेत कळंबे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. अलीकडच्या काळामध्ये बन्नाट फॉर्म मध्ये चर्चेत असणारा हा खेळाडू जो गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. संकेत आता षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करेल. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. घातक क्षेत्ररक्षण नक्कीच आता जे मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय, परंतु त्याच घातक क्षेत्राला एक घातक प्रत्युत्तर देण्याची ताकद असणारे हे दोन्ही फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळत असताना आता कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार आहे. आतापर्यंत 14 धावाच्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. संकेत गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू खेळण्यासाठी प्रताप ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिला चेंडू प्रताप साठी आणि पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक करेल चुकी. खिलाडी के मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. वेळेचा चेंडू पुन्हा सोडून दिला. पुन्हा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न नाही. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांना विचारणा केली गेली आहे. वाईल्ड साठी मात्र इथे तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो इथे पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती 21 धावा.
पुन्हा गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य त्या ठिकाणी वेगाने चेंडू पर्यंत आला, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आलेल्या एका धावेच्या मदतीने संघाचा आपले पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती डबल दुर्री, अर्थात 22 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पहिला क्वार्टर फायनलचा सामना बावधन संघ नक्कीच जिंकला, बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू असताना एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई, तर त्यांच्या विरोधामध्ये श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, या दोन बलाढ्य ताकदीच्या संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये जो नक्कीच रंगताना पाहायला मिळतोय. त्यावेळेचा चेंडू बन्नाट वेगाने फेकलेला, हा चेंडू तितक्याच वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न प्रसाद पवळे यांचा, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेल्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा वाढेल धावफलकावरती 23 धावात. पहिल्या चेंडूवरती षटकाराला झेल त्या ठिकाणी सुटला, क्षेत्ररक्षकांनी साथ दिली फलंदाजाला, तिथे पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या, परंतु त्यानंतर संकेत कळंबे पुन्हा एकदा वेगावरती स्वार झालाय आणि भन्नाट वेगाची गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करत असताना एकेरी दुहेरी धावा तो या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च करण्याचा प्रयत्न करतोय. एक यशस्वी षटक नक्कीच त्या ठिकाणी ठरवण्याचा प्रयत्न संकेतचा, परंतु सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने दोन्ही फलंदाजाचा पाहायला मिळतोय. प्रताप शितोळे पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रतापचा, परंतु यावेळी बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला डॉट. प्रताप शितोळेसाठी पारितोषिक असणार, लागोपाठच्या 3 षटकार जर प्रतापने खेळले तर गणेश भाऊ कुराडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक जे प्रताप शितोळे यांना दिलं जाणार आहे. त्यामुळे खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही, तितकंसं टायमिंग मिळालं नाही. त्यानंतर अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल येणार आहे. केवळ एक सिंगल या चेंडूवरती मिळेल आणि एका सिंगलने स्कोर कार्ड वाढेल. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपला, 12 चेंडूंचा खेळ इथे संपला जाईल. स्कोर कार्ड वरती 24 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये आली नाही, 24 धावा धावफलकावरती, आक्रमण देखील पाहायला मिळालं, संयम देखील आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 24 धावा जे एकूण संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो, मुळशी सम्राट कासरसाई संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्या. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला, अजूनही 12 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. विनंती असणार आहे वेळ वाचवा, यानंतर आपल्याला भरपूर सामने आजच्या दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत. प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे, कारण प्रत्येक सामना हा प्रत्येक संघासाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे विनंती असणार, आपण खेळत असताना वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करा, टीम मीटिंग कृपया टाळायची आहे. चार षटकांचा सामना आपण पाहतो, 4 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर, प्रत्येक गोलंदाज एक षटक त्या ठिकाणी हाताळू शकतो. त्यानंतर आपण पाहतोय नवीन गोलंदाज आता षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल, बाळू लांडे हा गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी, जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. तुला मित्रांनो विनंती असणारे वेळ वाचवा, मारुंजी संघ सातत्याने सूचना केल्या जात आहेत. गोलंदाज तयार, पहिला चेंडू बिग हिट करायचा होता प्रताप शितोळे यांना, परंतु पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू नक्कीच त्रास देईल प्रतापला. बॅटवरती चेंडू आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला डॉट. डॉट बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच पाहायला मिळेल या षटकातील. कमी गतीचा चेंडू नक्कीच त्रासदायक ठरतात प्रताप शितोळेसाठी यावेळी, परंतु त्या चेंडूवरती आक्रमण चढवलं प्रताप शितोळे यांच्या बॅटमधून डीप मिड विकेट मध्ये जबरदस्त हल्ला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मैदानाच्या आतमध्ये जो प्रतापच्या बॅट मधून येणार आहे, पुन्हा एकदा फिर से एक बार प्रताप शितोळेचा वार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. या चेंडूवरती जर षटकार आला तर गणेश भाऊ कुराडे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक प्रताप शितोळेसाठी दिलं जाईल. पहिला चेंडू कमी गतीचा बीट झाला प्रताप,
परंतु त्यानंतर ओळखलं नक्कीच त्यानंतर प्रचंड मोठं आक्रमण चढवलं गेलं. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. जीवनदान दिलं गेलं होतं प्रताप शितोळेला, तर जीवनदानचा इथे नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न, आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रतापचा पाहायला मिळेल. इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू नो बॉल यावेळी नक्कीच कळवलं गेलं. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू जो मुख्य पंचांनी नो बॉल घेऊ शकला नाही, जास्त काही चेंडू फेस करू शकला नाही. आता षटक क्रमांक 3 मध्ये 5वा चेंडू फेस करण्यासाठी जो ऑन स्ट्राइक प्रसाद पवळे असताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्यापासून दूरवर्ती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, त्याच्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चेंडू व्हाईट बॉल घोषित झाला. अवंतर धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये येणार. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. स्कोरकार्ड वरती 39 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोरकार्ड वरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पण जर पाहिलं तर नक्कीच वाईट लाईनला धरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा असेल, परंतु त्या ठिकाणी अतिरिक्त दिशा मैदानाच्या आतमध्ये भरकटली गेली आणि पुन्हा एकदा वाईट बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बाळू लांडे हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कमध्ये प्रचंड अनुभव या खेळाडूकडे देखील आहे, क्षमता ताकद या खेळाडूकडे बरीच आहे गोलंदाजाला रोखण्याची, परंतु तिथे प्रसाद पवळे ऑन ऑफ द बाहुबली स्ट्रोक लगा चेरन षटकार. प्रसाद पवळेच्या बॅट मधून षटकार मैदानाच्या आतमध्ये जो येताना पाहायला मिळेल. स्कोर करणारे पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 46 धावा ज्या संघाच्या धपलकावरती आहेत. पुन्हा बेगीचा प्रयत्न, बॅटने टॉप एज घेतली होती, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय यष्टीरक्षक प्रयत्न चांगला होता परंतु झेल होऊ शकत नाही. एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या चेंडूवरती आलेली आहे. अखेरच्या चेंडूवरती सिंगल अंतिम षटकासाठी ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये आता प्रसाद पवळे पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वरती 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 47 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आघाडीच्या जोडीवरती विश्वास दाखवला होता संघाच्या संघनायकाने. प्रसाद पवळे प्रताप शितोळे ही जोडी आपण पाहतोय आघाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली. काही चेंडूवरती संयम या खेळाडूंनी बाळगला, काही चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाने रोखलं, परंतु काही चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं आणि आतापर्यंत 47 धावा ज्या 18 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात. शेवटचं षटक जे आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, अंतिम षटक देत ओव्हरचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कुणाच्या खांद्यावरती अंतिम षटकाची जबाबदारी दिली जाईल. महत्वाचं षटक असणार, निर्णायक षटक या सामन्याचं. कमी धावा खर्च करणार षटक इथे गोलंदाज हाताळणं गरजेचं आहे. ही विस्फोटक जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये बाद करणं गरजेचे असताना कोणता गोलंदाज इथे अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. छोटासा डिंग ब्रेक पाहायला मिळाला, छोटीशी टीम मिटिंग पाहायला मिळेल. अंतिम षटकासाठी नक्कीच काहीशा युक्त्या योजना आखल्या जातील. कशा प्रकारे मात्र त्या युक्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल, कशा प्रकारे इथे त्या युक्त्यांवरती इथे आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतील का, काही इथे गोलंदाज रोखेल या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना. आणि रोखण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती अनिकेत बुचडे हा गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पवळे. पहिला चेंडू उसळी घेणारा हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु दिशा मैदानाच्या आतमध्ये भरकटली. वाईट बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जी या ठिकाणी येणार आहे आणि आलेल्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचं धपलक पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 48 धावा यावेळी प्रसाद पवळेसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा वैशप मध्ये चेंडू फरार सीमारेषे पार षटकार. सात पवळ्यांच्या बॅट मधून आलेला आहे. यावेळी शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा द्यायची होती यावेळी चेंडूला, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. लेगबायच्या स्वरूपामध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेली एक सिंगल आहे. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 55 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्यात.
क्वार्टर फायनलचा सामना चालू सामन्याचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन मुळशी तालुक्यात दिग्गज संघ एकमेकांच्या आमने सामन्यात एका बाजूने श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी तर त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट कासरसाई या दोन संघांमध्ये हा क्वार्टर फायनलचा सामना जो नक्कीच तुम्हा सर्वांच्या भेटीला आला. पुन्हा अनिकेत तयार यावेळी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये प्रताप पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर गतवर्षीच्या मुळशी प्रीमियर लीग मध्ये एकाच संघामध्ये खेळलेले हे दोन खेळाडू एका बाजूने अनिकेत बुचडे दुसऱ्या बाजूने प्रताप शितोळे. दोन्ही खेळाडूला एकमेकाची ताकद चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पहिला चेंडू इथे प्रतापसाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच टाकला गेला. 2 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 57 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 57 धावा संघाच्या धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये एक षटकार प्रसाद पवळच्या बॅटमधून परंतु त्यानंतर एकेरी दोरी धावा. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडूवरती प्रताप शितोळेच्या बॅट मधून आणि संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 63 धावा. एवढी खोलवर टप्प्याचा चेंडू 50 वेगाने फेकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इष्टांच्या भागात ट्रॅव्हल होईल. एक सिंगल घेतली दुसरा धावेचा प्रयत्न तिथे जागा सोडली होती प्रताप शितोळेने. स्ट्राईक घ्यायची होती स्वतःकडे आणि फलंदाज प्रताप शितोळे माघारी जाईल. धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद.